कशाप्रमाणे आहे याकरता योग वाशिष्ठातील दृष्टांत सांगितला. ज्याप्रमाणे दाई ते लहान मुलाला सांभाळण्याकरता त्याच्या आनंदाकरता जशी गोष्ट सांगते ती गोष्ट जी आहे वस्तुस्थितीनं कोणताही पदार्थ अस्तित्वात नाही, केवळ वाचारंभन आहे. त्याप्रमाणे हे संपूर्ण जगत ही वाचारंभन आहे. ही गोष्ट वशिष्ठ ऋषींनी अनेक उपाख्यानाच्या माध्यमातून मायाशक्तीचा विस्तार सांगितला गेलेला आहे. तर ही मायाशक्ती अनिर्वचनीय आहे हे सांगण्याकरता ती मायाशक्ती आपलं कार्य असणारं जगताहूनही विलक्षण आहे. आणि ती मायाशक्ती ज्या चैतन्याच्या आश्रयाने राहते त्याहूनही विलक्षण अशा स्वरूपाची आहे. तर मायाशक्ती कार्याहूनही आणि आश्रयाहूनही विलक्षण आहे हे सांगण्याकरता दृष्टांत आपण पाहिला. ज्याप्रमाणे अग्नीच्या ठिकाणी असणारी दाहकता शक्ती, तर त्या शक्तीचं कार्य असणारं फोड, त्याचप्रमाणे आश्रय असणारा जो अंगार स्वरूप निखारा, हे दोन्ही प्रत्यक्ष आहेत. परंतु शक्ती मात्र कार्यानुमेय असल्यामुळे ती शक्ती आश्रय आणि कार्याहूनही विलक्षण अशा स्वरूपाची आहे. जसं ह्या दृष्टांतामध्ये आपण पाहिलं त्याचप्रमाणे अनेक अन्यही दृष्टांत आहेत. कोणते दृष्टांत? मातीपासून घट निर्माण होतो, मातीच्या ठिकाणी शक्ती आहे घट निर्माण करण्याची. ते सांगतात की जो घटाच्या ठिकाणी आकार आहे कोणता? पृथू म्हणजे स्थूल आणि बुध्न म्हणजे वर्तुळाकार, याचं उदर आहे, पोट आहे, असा ज्या घटाचा जो आकार आहे तर तो घटरूप जे कार्य, त्याचप्रमाणे घटरूप कार्याचा आश्रय कोण आहे? शब्द स्पर्श रूप रस गंधादिकांयुक्त अशा पाचही गुणांयुक्त असणारी माती ह्या त्या घटाचा आश्रय आहे. परंतु ही शक्ती जी आहे मातीच्या ठिकाणी राहणारी शक्ती, तर ती उभय विलक्षणा, दोन्हीहून विलक्षण आहे. कारण शक्ती जी आहे तर त्या विलक्षणता कशी आहे? त्या शक्तीच्या ठिकाणी ज्या घटाच्या ठिकाणी जे काही धर्म आहेत कोणते? स्थूलता आणि पोट जे आहे वर्तुळाकार असणं, कंबुग्रीवाद्यमान आकारात्व, हे जे धर्म आहे हा धर्म शक्तीच्या ठिकाणी आहे का? नाही. त्याचप्रमाणे शक्तीच्या ठिकाणी आश्रयाचा धर्म कोणता? शब्द स्पर्श रूप रस गंधादिकांनी युक्तत्व, हाही धर्म आश्रयाचाही धर्म शक्तीच्या ठिकाणी नाही. अर्थात ही शक्ती उभय विलक्षणा अशा स्वरूपाची आहे आणि म्हणूनच ही अचिंत्य अशा स्वरूपाची आहे. अर्थात कार्याहूनही आणि आश्रयाहूनही भिन्न आहे, तिचं चिंतन करता येत नाही. मग म्हटले त्या शक्तीचं स्वरूप काय? अचिंत्य हेच त्या मायाशक्तीचं स्वरूप आहे? तर असं नाही. ती शक्ती भिन्न आपल्या आश्रयाहून भिन्न आहे की अभिन्न आहे, किंवा कार्याहून भिन्न आहे की अभिन्न आहे, किंवा अचिंत्य कशी आहे असं तिचं कोणत्याही रूपाने प्रतिपादन करता येत नाही. म्हणूनच अचिंत्य आहे, मिथ्या अशा स्वरूपाची आहे. म्हणून पुन्हा शंका घेतली, आहो कारण स्वरूपाहून अतिरिक्त शक्ती जर असते तर मग जसं कारण जे आहे मृत्तिका, त्या मृत्तिकेहून भिन्न तुम्ही शक्ती मानता, मातेच्या ठिकाणी शक्ती मानता घट निर्माण करण्याची. जर भिन्न शक्ती जर असेल तर मग कारण स्वरूपम इव, जसं मृत्तिका असं आपल्याला प्रत्यक्ष दर्शन होतं त्याप्रमाणे त्या शक्तीचं आपल्याला प्रत्यक्ष दर्शन व्हायला काय हरकत आहे? का बरं होत नाही? तर त्या उत्तर दिलं, अहो मातीच्या ठिकाणी शक्ती आहे, परंतु ती शक्ती घटादी कार्य उत्पन्न होण्याच्या पूर्वी निगूढ अशा अवस्थेत आहे, गुप्त अशा स्वरूपाचे आहे, लुप्त झालेले आहे, दिसून येत नाही, म्हणून त्याची प्रतीती येत नाही. आणि जरी निगूढ असली पण ज्या वेळेस त्याची घटाची अभिव्यक्ती होते त्या निगूढत्वे उपरिष्टादापि न तस्य अभिव्यक्ती ही, उपरिष्टात म्हणजे त्यानंतर देखील त्याची अभिव्यक्ती व्हायला काय हरकत आहे? इति आशंक्य अनभिव्यक्तस्य अपि नवनीतादेह, म्हणजे दृष्टांत सांगा, दृष्टांत दिला. ज्याप्रमाणे दह्यामध्ये लोणी आपल्याला स्पष्ट दिसतं का? दिसत नाही. पण ज्यावेळेस मथनादिना मंथन करण्याची आपण प्रक्रिया करतो त्यावेळेस नवनीताची अभिव्यक्ती होते. त्याप्रमाणे मातीच्या ठिकाणी जरी घटरूप कार्य आपणाला दिसलं नाही तरी देखील ज्यावेळेस कुलालादिकांच्या व्यापाराच्या द्वारा तस्य अभिव्यक्ती स्यात्, तर त्या घटाच्या ठिकाणी आपल्याला शक्तीची अभिव्यक्ती झालेली दिसून येते. कुलाला दंड चक्र इत्यादिकांचं साह्य घेऊन ज्यावेळेस कुंभार जो आहे घट निर्माण करतो त्यावेळेस तो घटाधिक पदार्थ आकाराला प्राप्त होतात. त्यावरून त्या ठिकाणी शक्ती आहे त्या शक्तीचं अनुमिती होते. म्हटले, अहो काही शंका घेतलेली आहे,
कारणातिरिक्तस्य शक्तिकार्यस्य सत्वे, कारणाहून अतिरिक्त शक्तिकार्य विद्यमान आहे, तर मग कार्यकारणामध्ये भेद आहे अशी प्रतीती का येत नाही? तर म्हणतात जे काही विचाराला असमर्थ पुरुष आहेत तर ते पुरुष पृथु बुधनादी विकाराने युक्त असे असणारे कार्यवर्ग आणि स्पर्शाधिकाने युक्त असणारे जे कारण आश्रय मृत्तिका यांना एकत्र करून मग त्याला अविवेकानं घट असं म्हणतात. मग हा जो घटव्यवहार आहे म्हणजे कार्यासहित कारणाला मिळून वास्तविक कारण आश्रय वेगळा आहे, शक्ती वेगळी आहे आणि कार्य वेगळं आहे, तिन्ही वेगवेगळं आहे, पण तिघांना एकत्र करून काय म्हणतात? अविवेकी लोक घट असं म्हणतात. मग असं हा घटव्यवहार अविचारक मूलक आहे असं तुम्ही का म्हणता? तर सांगतात कुलालाच्या व्यापाराच्या पूर्वी यावन जो काही अंश आहे, कुलालाचा व्यापार करण्याच्या पूर्वी जो अंश आहे मृत्तिका स्वरूप, त्यावेळेस त्या मृत्तिका स्वरूप अंशाला घट म्हणतात का? त्याला घट म्हणत नाही. मग घट कधी म्हटलं जातं? ज्यावेळेस कुलाल त्याला आकार देतो, पृथु स्थूल वर्तुळाकार असा ज्यावेळेस आकार केला जातो त्यावेळेस त्या मातीच्या ठिकाणी घट शब्दाची वाच्यता नंतर उत्पन्न होते, त्यावेळेस त्याला घट शब्द असं म्हणतात. मग अहो नंतर घट उत्पन्न झाला, मायाशक्ती म्हणजे घट निर्माण करण्याची शक्ती, त्यापासून घट निर्माण झाला. मग जो उत्पन्न झाला तो कसा आहे? सत्यच आहे ना. घट उत्पन्न झाला त्या अर्थी तो सत्य आहे. मग पारमार्थिक घट जो आहे तर तो घट अनिर्वचनीय मायाशक्तीचं कार्य असू शकत नाही. घट उत्पन्न झाला त्या अर्थी तो सत्य आहे असं तो म्हणतो बरं का, सिद्धांताचं म्हणणं आहे. ज्या अर्थी घट उत्पन्न झाला, कार्य घट उत्पन्न झाला त्या अर्थी तो सत्य आहे. आणि मग सत्य असणारा घट तो अनिर्वचनीय मायाशक्तीचं कार्य होऊ शकत नाही अशी त्याने शंका घेतली. तर म्हणतात अहो घट देखील कसा आहे? घट देखील जसं मायाशक्ती अनिर्वचनीय आहे त्याप्रमाणे कार्यरूप असणारा घट हा देखील अनिर्वचनीयच आहे, तो देखील परमार्थिक आहे असं नाही. मग तो घट जसे आतापर्यंत आपण शक्ती ही अनिर्वचनीय आहे हे सिद्ध केली, त्याप्रमाणे कार्यरूप असणारा घट हा सुद्धा अनिर्वचनीय आहे हे सिद्ध करायचं आहे. का? कसं? जसं ती शक्ती जी आहे भिन्न किंवा अभिन्न रूपानं प्रतिपादन करता येत नाही, त्याप्रमाणे घटरूप कार्य देखील त्या आपल्या कारणाहून भिन्नही म्हणता येत नाही. भिन्न म्हटलं तर काय अडचण येते? भिन्न म्हटलं तर मग का घटाचा माती काढून घेतल्यानंतर माती वाचून घटाचं अस्तित्व राहायला पाहिजे, पण राहते का? राहत नाही. त्या अर्थी घट हा मातीहून भिन्न आहे असे म्हणता येत नाही. बरं अभिन्न आहे म्हटलं तर मग घट उत्पन्न होण्याच्या पूर्वी मातीमध्ये जर घट अभिन्न आहे मातीशी, तर माती अवस्थेमध्येही घटाची प्रतीती यायला पाहिजे, पण येत तर नाही. म्हणून भिन्नही म्हणता येत नाही मातीहून किंवा अभिन्नही म्हणता येत नाही. म्हणून शक्तिवत अयम अनिर्वचनीय, हा जशी शक्ती अनिर्वचनीय आहे त्याप्रमाणे घटरूप कार्य हे देखील अनिर्वचनीय आहे आणि त्याच हेतूमुळे हे घट जो आहे कार्य शक्तीपासून उत्पन्न झालेलं आहे. मग पुन्हा शंका घेतली अहो शक्ती कार्य उभयोअपि, शक्ती आणि शक्तीचं कार्य, शक्ती अनिर्वचनीय सिद्ध केली, शक्तीचं कार्य जे घटादय विकार आहेत हेही तुम्ही अनिर्वचनीय सिद्ध केले. मग दोन्ही जर अनिर्वचनीय आहेत शक्ती आणि कार्य, तर त्यामध्ये एक कारण आहे, शक्ती कारण आहे आणि घट हे कार्य आहे, असा तुम्ही भेदाचा व्यवहार का केला? तर त्याचं कारण सांगितलं. ज्यावेळेस ती शक्ती अव्यक्त असते त्यावेळेस त्याला शक्ती असं म्हणतात आणि ती शक्ती ज्यावेळेस व्यक्त होते त्यावेळेस तिला घट असं नाव प्राप्त होतं. मग अहो पूर्वी जी अनभिव्यक्त असते, अभिभूत असते, व्यक्त नसते अशी असणारी मायाशक्ती नंतर पुन्हा अभिव्यक्त होते, ही गोष्ट लौकिकामध्ये कुठे दिसून येतं का? आम्हाला सांगा. तर म्हणतात दिसून येतं. ज्याप्रमाणे इंद्रजाल दाखवणारा जो गारुडी आहे तर तो त्याच्या ठिकाणी माया नाही का? चित्रविचित्र सृष्टी दाखवण्याचं सामर्थ्य नाही का? आकृती दाखवण्याचं सामर्थ्य आहे, परंतु जोपर्यंत तो ती आपल्या विद्येचा मनाच्या द्वारा किंवा मंत्राच्या द्वारा प्रयोग करत नाही तोपर्यंत ती माया कार्य आपल्याला दिसत नाही. म्हणजे शक्ती आहे पण शक्ती असूनही माया कार्य दिसत नाही. ज्यावेळेस तो प्रयोग करतो त्याच वेळेस ते कार्य आपल्याला दिसून येतं. जसं लौकिकामध्ये आहे त्याप्रमाणे ही माया अव्यक्त आहे आणि ज्यावेळेस जी व्यक्त होते त्यावेळेस ती कार्य स्वरूपाला प्राप्त होते. ऐंद्रियालेख निष्ठा मायापी, पूर्वी अभिव्यक्त नसते. आणि पुन्हा मंत्राधिकांचा प्रयोग केल्यानंतर तो गंधर्व सेनारूपेण व्यक्तिम आपनुयात, तर ती माया वेगवेगळ्या पदार्थांच्या रूपानं अभिव्यक्त होत असते. शक्ती कार्य जे आहे घटादी जे आहेत मिथ्या आहेत आणि शक्त्याधारस्य, शक्तीचा आधारभूत असणाऱ्या मृत्तिका हे सत्य आहे. या गोष्टीविषयी छांदोग्य श्रुती प्रमाण आहे.
छांदोग्य श्रुतीमध्ये सांगितलेलं आहे मायामयत्वेनं. हे सर्व माया कार्य असल्यामुळे विकार म्हणून याच्यावर जेवढं काय आहे हे सगळं कार्यरूप घटादी हे अनृतात्मता हे मिथ्या अशा स्वरूपाचे आहेत. विकारादी जे घटादी आहेत आणि त्यांना आधारभूत असणारे मृत्तिका हीच सत्य आहे. ही गोष्ट छांदोग्य उपनिषदामध्ये उद्दालक ऋषींनी आपल्या मुलाला श्वेतकेतूला उपदेश करताना सांगितलेले आहे. वाचारंभन विकारो नामधेवम मृत्तिका इत्येव सत्यम. तर नाव म्हणून जेवढं काय आहे हे सगळे विकार म्हणून कार्य वर्ग जे आहे हे नामधेव केवळ नाम मात्र आहे. केवळ वाणीचं आरंभन उच्चारण मात्र आहे. वस्तुतः स्वरूपानं कोणता पदार्थ नाही. मग सत्य काय मृत्तिका इत्येव सत्यम इत्यादी श्रुती वक्तवती असं श्रुतीने सांगितलेलं आहे. इथपर्यंतचा विषय कालपर्यंत आपण पाहिला होता. प्रकरण आहे 13. श्लोक क्रमांक आहे 39. इदानीं वाचारंभनम इत्यादी उदाहृतम वाक्यम अर्थता पटते. आता या श्रुतीमध्ये सांगितलं हे सगळं वाचारंभन आहे. केवळ वाणीचं बोलण्याचा विलास मात्र आहे. असं इत्यादी उदाहृतम वाक्यम हे वाक्य उदाहरण म्हणून दिलं तर त्या वाक्याचा अर्थतः पठन करतात. वाङ्निष्पाद्यं नाममात्रं वाङ्निष्पाद्यं नाममात्रं वाङ्निष्पाद्यं नाममात्रं वाङ्निष्पाद्यं नाममात्रं विकारो नास्य सत्यता विकारो नास्य सत्यता विकारो नास्य सत्यता विकारो नास्य सत्यता स्पर्शादिगुणयुक्ता तु स्पर्शादिगुणयुक्ता तु स्पर्शादिगुणयुक्ता तु स्पर्शादिगुणयुक्ता तु सत्या केवलमृत्तिका सत्या केवलमृत्तिका सत्या केवलमृत्तिका सत्या केवलमृत्तिका वाङ्निष्पाद्यं नाममात्रं विकारो नास्य सत्यता स्पर्शादिगुणयुक्ता तु सत्या केवलमृत्तिका वाङ्निष्पाद्यं नाममात्रं विकारो नास्य सत्यता स्पर्शादिगुणयुक्ता तु सत्या केवलमृत्तिका. वाङ्निष्पाद्यं नाममात्रं विकारः न अस्य सत्यता स्पर्शादिगुणयुक्ता तु सत्या केवलमृत्तिका. वाङ्निष्पाद्यं विकारः नाममात्रम् अस्य सत्यता न स्पर्शादिगुणयुक्ता तु केवलमृत्तिका सत्या. ते म्हणतात वाङ्निष्पाद्यम वाणीच्या द्वारा याचं उच्चारण केलेलं आहे असा विकार म्हणून जेवढं काय आहे हे विकार म्हणजे कार्यवर्ग जेवढं म्हणून आहे हे सगळं नाममात्र केवळ नामस्वरूपच आहे. वस्तुच्या स्वरूपानं कोणताही पदार्थ नाही. केवळ वाणीच्या बोलण्यापुरतीच त्याला सत्ता आहे. वास्तविक स्वरूपानं त्या पदार्थांना कोणतीही सत्ता नाही. अस्य सत्यता न त्या विकाराला सत्यता नाही. मग सत्य काय आहे स्पर्शादी गुणयुक्ता तू दृष्टांतामध्ये सांगत असताना मृत्तिकेचं लक्षण काय केलं होतं शब्द स्पर्श रूप रसगंधादिकानी गुणांनी युक्त अशी जी मृत्तिका अशी जी गुणयुक्ता तू केवळ मृत्तिका सत्या केवळ मृत्तिकाच सत्य आहे. हे विकार मातीचे जेवढे गुण कार्य आहेत घट परळ रांजण इत्यादी हे केवळ फक्त बोलण्या मात्रच आहे. वस्तुता स्वरूपानं काही नाही. वागेंद्रेण उच्चार्यम नाममात्रम नामएव अस्य घटादे न सत्यता न नामातिरेकेन परमार्थिकम रूपम असते किंतु तदाधारभूतां मृद एव सत्या इत्यर्थः. वागेंद्रियाच्या द्वारा वाणीच्या द्वारा उच्चार्यम जे उच्चारण म्हणजे सांगण्यासारखं असं नाम केवळच सत्य नाममात्र नाम एव केवळ फक्त नाम मात्रच आहे. अस्य घटादे न सत्यता घटादिकांना कोणती सत्यता नाही. सत्यता नाही म्हणजे न नामातरिकेनं परमार्थिकम रूपम असते. नामा वाचून स्वतंत्र त्यांना कोणतंही परमार्थिक सत्य वास्तव असं कोणतंही स्वरूप नाही. मग सत्य काय आहे किंतु तदाधारभूता तर त्या विकारांचं आधारभूत अशा असणारे विकारांचा आधारभूत असणारे मृद एव सत्या माती सत्य आहे. हे कार्य याच्यावर जेवढं म्हणून आहे केवळ फक्त बोलण्याचा विलास मात्र आहे. स्वरूपानं कोणती वस्तू नाही. शक्ती तात्कार्यो अनृतत्वे तदाधारस्य सत्यत्वेचे कारणमाह. अहो शक्ती आणि शक्तीचं कार्य कसं आहे अनृत आहे खोटं आहे. त्याचप्रमाणे शक्ती आणि शक्ती कार्याचा जे आधार आहे तद्नाम शक्ती आणि शक्ती कार्याचा आधार हा सत्य आहे. याविषयी काय कारण आहे तर ते कारणाचा विचार या ठिकाणी करतात.
व्यक्ताव्यक्ते तदाधार व्यक्ताव्यक्ते तदाधार व्यक्ताव्यक्ते तदाधार व्यक्ताव्यक्ते तदाधार इति त्रिष्वाद्योर्द्वयोः इति त्रिष्वाद्ययोर्द्वयोः इति त्रिष्वाद्ययोर्द्वयोः इति त्रिष्वाद्ययोर्द्वयोः पर्यायः कालभेदेन पर्यायः कालभेदेन पर्यायः कालभेदेन पर्यायः कालभेदेन तृतीयस्त्वनुगच्छति 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 व्यक्ताव्यक्ते तदाधार इति त्रिष्वाद्ययोर्द्वयोः पर्यायः कालभेदेन तृतीयस्त्वनुगच्छति व्यक्ताव्यक्ते तदाधार इति त्रिष्वाद्ययोर्द्वयोः पर्यायः कालभेदेन तृतीयस्त्वनुगच्छति व्यक्ताव्यक्ते तद आधारः इति त्रिषु आद्योः द्वयोः पर्यायः कालभेदेन तृतीय तू अनुगच्छति. शक्ती आणि शक्तीचं कार्य मिथ्या आहे आणि त्या दोघांचा आश्रय हा सत्य आहे याविषयी युक्ती सांगतात. काय कारण आहे? व्यक्ताव्यक्ते तद आधारः इति त्रिषु आद्योः द्वयोः कालभेदेन पर्यायः तृतीयः तू अनुगच्छति. व्यक्ताव्यक्ते एक आहे व्यक्त आणि एक आहे अव्यक्त. व्यक्तमच्या अव्यक्तम चिंती ते व्यक्ताव्यक्ते. व्यक्त कोण आहे? कार्य. अव्यक्त कोण आहे? शक्ती. हे दोन्ही. त्याचप्रमाणे तद आधार तद नाम त्या दोघांचे व्यक्त शक्ती आणि शक्ती कार्याचा आधार इति त्रिषु हे जे तीन आहेत या तिघांमध्ये आद्योः द्वयोः दोन पहिले दोन कोण आहेत? व्यक्ताव्यक्ते. हे दोन पहिले आहेत ना. शक्ती आणि शक्तीचं कार्य आद्योः द्वयोः कालभेदेन तर ते दोन्ही कालाच्या भेदानं कालभेदेन पर्यायः तृतीय पर्याय शब्दाचा क्रमेण भवनम. मग क्रमाक्रमाने होतं. पहिल्यांदा शक्ती कार्य आहे आणि कार्यापासून पुढे विकाराची निर्मिती होते. म्हणून म्हणतात की कालभेदेन कालाच्या भेदानं पर्यायनाम क्रमाक्रमानं तृतीय क्रमाक्रमाने आहे. हे दोन्ही कसे आहेत? व्यक्त आणि अव्यक्त. पहिल्यांदा या अव्यक्त शक्ती आणि त्यापासून पुढे अभिव्यक्त होताना कार्याची उत्पत्ती होते. म्हणजे याच्यात कसं आहे? कालभेदानं क्रम आहे. पर्याय म्हणजे क्रम आहे. परंतु तृतीय म्हणजे कोण? त्या दोघांचा आधार शक्ती आणि शक्ती कार्याचा आधार मात्र जो आहे तृतीय तो अनुगच्छती. तो सर्व ठिकाणी अनुस्यूत आहे. अर्थात जे नित्य आहे ते सत्य आहे. आणि एक मात्र व्यक्त आणि अव्यक्त हे जे मात्र आहेत हे सर्व ठिकाणी अनुस्यूत आहेत का? कधी आहेत क्रमाक्रमाने, कधी आहेत कधी नाहीत. परंतु त्याचं अधिष्ठान मात्र जे आहे तर ते मात्र आधार जो आहे तो मात्र सर्व काळामध्ये अनुस्यूत आहे. म्हणून तो सत्य आहे. आणि शक्ती आणि शक्ती कार्य हे मिथ्या आहे. जे कधी असतं कधी नसतं ते मिथ्या आहे. आणि जे नित्य आहे ते सत्य आहे. व्यक्तः घटादि लक्षणः कार्यः अव्यक्तः तत्कारणभूता शक्ती ते व्यक्ताव्यक्ते तदाधारः तयो आधारभूता मृत्तिका इति एतेषु त्रिषु मध्ये आद्ययोः प्रथम उद्दिष्टयोः द्वयोः शक्तिकार्ययोः सम्बन्धिनौ यौ कालौ तयोः भेदेन भेदस्य विद्यमानत्वात् पर्यायः क्रमेण भवनं. तृतीयानां तद उभयाधारः तु मृदादि अनुगच्छति उभयत्र अनुवर्तते. अयं भावः शक्तिकार्ययोः कादाचित्कत्वात् अनृतत्वम् आधारस्य तु कालत्रयानुगामित्वात् सत्यत्वम् इति. व्यक्त कोण आहे? घटादी स्वरूपाचं जे काही कार्य आहे त्याला व्यक्त असं म्हणतात. अव्यक्त कोण आहे? तत्कारणभूता त्या घटादी कार्यांचं कारणस्वरूप असणारी शक्ती. असे दोन्ही त्यांना म्हणतात व्यक्ताव्यक्ते. आणि त्या व्यक्ताव्यक्तांचं आधार तदाधार पद आलं ना त्याचा अर्थ करतात तयोः आधारभूता शक्ती आणि शक्ती कार्याचा आधारस्वरूप असणारी जी मृत्तिका इति एतेषु त्रिषु मध्ये ह्या तिघांमध्ये म्हणजे शक्ती कार्य आणि त्याचा आश्रय मृत्तिका या तिघांमध्ये आद्ययोः पहिले दोन कोण आहे? शक्ती आणि शक्तीचं कार्य प्रथम उद्दिष्टयो म्हणजे प्रथम ज्याचं कथन केलं गेलेलं आहे असे प्रथम उद्दिष्टयो कथन केले गेलेले. द्वयोः दोन कोण? शक्ती कार्यशक्तियोः कार्य आणि शक्ती हे दोन्ही कार्यशक्तीवर संबंधी नऊ यौ कालौ त्यांच्या संबंधी जे काही काल आहेत तयो भेदेन तयो नाम
अशा कालाच्या भेदानं, म्हणजे एक वेळेला पहिल्यांदा अनभिव्यक्त आहे आणि पुन्हा त्या शक्तीपासून कार्याची अभिव्यक्ती होते. हे दोन्ही काल भिन्न भिन्न आहेत ना, म्हणून म्हणतात तयोः नाम कालो कालयोः कालांच्या भेदानं भेदस्य विद्यमानत्वात, त्यांच्यामध्ये भेद आहे. कोणामध्ये भेद आहे? शक्तीमध्ये आणि शक्तीच्या कार्यामध्ये भेद विद्यमानत्वात. आणि म्हणूनच पर्याय म्हटलं, श्लोकात पद आलं पर्याय, याचा अर्थ केलेला आहे क्रमेण भवनम, दोघांची क्रमाक्रमाने उत्पत्ती होते. एकाच वेळेस उत्पत्ती होते नाही. पहिल्यांदा शक्ती आहे, शक्तीपासून पुढे शक्ती ज्यावेळेस अभिव्यक्त होते त्यावेळेस कार्याची उत्पत्ती होते. म्हणजे त्याचा क्रम आहे, एक आहे आणि एक नाही. परंतु तृतीय तिसरं जे आहे, मात्र तिसरं कोण आहे? तद उभय आधार, त्या दोघांचाही दोघांचाही आधारभूत, शक्ती आणि शक्ती कार्याचे आधारभूत असतर जे मृत्तिका मात्र अनुगच्छती उभयत्र अनुवर्तते, दोन्ही ठिकाणी ती अनुश्युत आहे अशा स्वरूपाची आहे. अयम भाव हा म्हणजे मृत्तिका दृष्टांत सांगितला जो मृत्तिकेचा आहे तो दोन्ही ठिकाणी आहे. दोन्ही ठिकाणी आहे म्हणजे शक्ती कार्यामध्येही आहे आणि शक्तीच्या ठिकाणी आहे ना. उभयत्र अनुवर्तते, काय याचा भाव श्लोकाचा पहा. तात्पर्य सांगतात शक्ती कार्योः कदाचित कत्वात अनृतत्वम आधारस्य तु कालत्रयानुगमित्वात सत्यत्वम. काय तात्पर्य पहा. शक्ती आणि शक्ती कार्य हो, शक्ती आणि शक्तीचं कार्य जे काही विकार आहेत हे कदाचित कत्वात म्हणजे कधी असतात आणि कधी नसतात. असा असल्या कारणानं हे अनृतत्वम, ते मिथ्या अशा स्वरूपाचे आहेत. कार्य नेहमी आहे का? कार्य कधी अनभिव्यक्त आहे नाही का? आणि शक्ती जी आहे ही तरी नेहमी आहे का? नाही. म्हणून कदाचित कत्वात असं असल्या कारणाने या हेतूमुळेच ते अनृतत्वम, दोन्हीही मिथ्या अशा स्वरूपाचे आहे. परंतु आधारस्य, आधार जो मृत्तिका मात्र आहे कालत्रयानुगामित्वा, तिन्ही कालामध्ये आहे. घटाच्या उत्पत्तीपूर्वी आहे, स्थितिकालामध्ये आहे आणि नाशकालामध्येही. तिन्ही कालात मृत्तिका मात्र अनुस्थित असल्यामुळेच मृत्तिका ही सत्यत्वम, ते सत्य आहे. इदानीं विकारस्य एव असत्यत्वे हेतुत्रयम आह. आता पहिल्यांदा या ठिकाणी सांगितलं की जे नित्य आहे ते सत्य आहे आणि जे कदाचित कत्व आहे, कधी आहे कधी नाही, ते मिथ्या आहे. आता यापुढे स्पष्ट रूपाने सांगतात की इदानीं आता विकारस्य, जेवढं म्हणून कार्यविकार आहे हे सगळं असत्यत्वे, असत्य आहे. याविषयी हेतुत्रयम आह, तीन प्रकारच्या हेतूचं प्रतिपादन या ठिकाणी करतात. निस्तत्वं भासमानं च समानं च निस्तत्वं भासमानं च निस्तत्वं भासमानं च व्यक्तमुत्पत्तिनाशभाग 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 तदुत्पत्तौ तस्य नाम तदुत्पत्तौ तस्य नाम तदुत्पत्तौ तस्य नाम तदुत्पत्तौ तस्य नाम वाचा निष्पाद्यते नृभिः वाचा निष्पाद्यते नृभिः वाचा निष्पाद्यते नृभिः वाचा निष्पाद्यते नृभिः निस्तत्वं भासमानं च व्यक्तमुत्पत्तिनाशभाग तदुत्पत्तौ तस्य नाम वाचा निष्पाद्यते नृभिः निस्तत्वं भासमानं च व्यक्तमुत्पत्तिनाशभाग तदुत्पत्तौ तस्य नाम वाचा निष्पाद्यते नृभिः. निस्तत्वं भासमानं च व्यक्तम उत्पत्ति नाशभाग तदुत्पत्तौ तस्य नाम वाचा निष्पाद्यते नृभिः. व्यक्तं निस्तत्वं भासमानं च उत्पत्तिनाशभाग, त्याचप्रमाणे तदुत्पत्तौ नृभिः तस्य नाम वाचा निष्पाद्यते. विकार जे आहेत हे मिथ्या आहेत या सांगण्याकरता तीन हेतू सांगितले. तीन हेतू कोणते कोणते पहा. व्यक्तम, जे व्यक्त म्हणून कार्य आहे हे सगळं कसं आहे? निस्तत्वम भासमानम, जे निस्तत्व असतं आणि भासमान असतं, हे स्वरूपाने त्याला सत्ता नसून देखील ते प्रतीतीला येतं, त्याला म्हणतात मिथ्या, असत्य. विकाराचे असत्यत्वे, विकार जे आहे खोटे आहेत, मिथ्या आहेत. मिथ्यात्वाला पहिला हेतू सांगितला निस्तत्वम भासमानम, जे स्वरूपानं नसून देखील प्रतीतीला येतं म्हणून मिथ्या आहे. दुसरं सांगतात
उत्पत्ती नाश भाग ना, त्याचं भाजन होतं, पात्र होतं, म्हणजे ज्याच्या ठिकाणी उत्पत्ती नाश घडून येतात, उत्पत्ती नाश ज्याचा होतो त्यालाही मिथ्या असं म्हणतात. त्यानंतर तदुत्पत्तौ म्हणजे त्या कार्याची उत्पत्ती झाली असता मग नृभिः मनुष्यांच्या द्वारा तस्य नाम वाचा निष्पद्यते, मनुष्यांकडून त्याच्या नामाचं वाणीच्या द्वारा बोलणं केलं जातं. म्हणजे पूर्वी आहे का ते नाव आहे का पूर्वी? नाही. व्यवहार कधी घडला जातो? ती वस्तू उत्पन्न झाल्यानंतर तिच्याविषयी नावाने बोललं जातं. याच्या तिन्ही हेतूद्वारा हे पदार्थ कसे आहेत? मिथ्या, अशा मिथ्यत्वाची सिद्धी होते, असत्यत्वाची सिद्धी होते. पहा टीका. व्यक्तम व्यक्त शब्दवाच्यम घटादि कार्यम स्वरूपेण आसदेव अवभासते तथा उत्पत्ती विनाशवत उपलभ्यते. उत्पत्ती अनंतरम वागेंद्रियजन्य नामात्मकत्वेन व्यवह्रियते च. व्यक्तम व्यक्तम नाम व्यक्त शब्दवाच्यम घटादि कार्यम. व्यक्त शब्दाचं वाच्यार्थ जो घटादि कार्य आहे तर ते कार्य स्वरूपेनं असदेव, स्वरूपानं सत्ता आहे त्यांना, स्वरूपानं सत्ता नसताना देखील स्वरूपानं असदेव, असद असून देखील अवभासते, प्रतीतीला येतं. हा पहिला हेतू सांगितला. दुसरा सांगतात तथा त्याचप्रमाणे उत्पत्ती विनाशवत उपलभ्यते, जे उत्पत्ती आणि विनाशानं युक्त आहेत अशी ज्याची उपलब्धी होते, ज्याचा उत्पत्ती विनाश होतो, हे सगळे पदार्थ मिथ्या आहेत. त्याचप्रमाणे तिसरा हेतू सांगतात उत्पत्ती अनंतरम, उत्पत्ती झाल्यानंतर वागेंद्रियजन्य नामात्मकत्वेन, उत्पन्न झाल्यानंतर वागेंद्रियाच्या द्वारा जन्य नामात्मकत्वेनं नामस्वरूपानं ज्याचा व्यवहार केला जातो, घट उत्पन्न झाल्यानंतर हा घट आहे अशा वाणीच्या द्वारा घट अशा प्रकारचा व्यवहार केला जातो. पूर्वी असतो का? नाही. घट उत्पन्न झाल्यानंतर त्याच्याविषयी व्यवहार केला जातो. अशा तीन हेतूद्वारा हे पदार्थ विकार कार्य म्हणून जे आहेत हे सगळे मिथ्या आहेत असं आपल्याला ज्ञान होतं. एवढंच नाही तर आणखीन हे पदार्थ मिथ्या आहेत हे कशावरून कळतं पहा. एवढंच नाही, किंचम एवढंच नाही तर आणखी सांगतात व्यक्ते नष्टेपि नामैतन, ते नष्टेपि नामैतन नृवक्त्रेष्वनुवर्तते. त्रेष्वनुवर्तते तेन नाम्ना निरूप्यत्वात्, तेन नाम्ना निरूप्यत्वात्, तेन नाम्ना निरूप्यत्वात्, तेन नाम्ना निरूप्यत्वात् व्यक्तं तद्रूपमुच्यते. तद्रूपमुच्यते. व्यक्तं तद्रूपमुच्यते. नष्टेपि नामैतन् वर्तते तेन नाम्ना निरूप्यत्वात् व्यक्तं तद्रूपमुच्यते. व्यक्तेनष्टेपि नामैतन् नृवक्रेष्वनुवर्तते तेन नाम्ना निरूप्यत्वात् व्यक्तं तद्रूपमुच्यते. व्यक्ते नष्टे अपि नाम एतत् नृवक्त्रेषु अनुवर्तते तेन नाम्ना निरूप्यत्वात् व्यक्तं तद्रूपम् उच्यते. व्यक्ते नष्टे अपि एतत् नाम नृवक्त्रेषु अनुवर्तते व्यक्तं तेन नाम्ना निरूप्यत्वात् तद्रूपम् उच्यते. व्यक्ते नष्टे अपि, व्यक्त म्हणजे कार्यस्वरूप जे आहे हे जरी नष्ट झालं तरी देखील एतत् हे जे काही नाम आहे, एतत् नाम म्हणजे घट आहे, घट व्यक्ती जरी नष्ट झाला तरी देखील हे घटाचं नाम नृवक्त्रेषु, घट जरी नष्ट झाला तरी मनुष्याच्या मुखामध्ये अनुस्यूत राहतं की घट फुटला, घट आणला होता, घट गेला, असा घटाचा व्यवहार ज्या अर्थी केला जातो त्या अर्थी त्या कार्यरूप घटाहून शब्द कसा आहे? अभिन्न आहे, नाही का? जसं घटाच्या ठिकाणी घट शब्दाचा प्रयोग केला जातो तसा पटाच्या ठिकाणी केला जातो का? नाही. म्हणून घट कसा म्हणावा लागेल? अभिन्न म्हणावं लागेल. कार्याहून अभिन्न आहे. नाम जे आहे हे कार्याहून अभिन्न आहे. का बरं? कारण त्या घटाच्या ठिकाणी तसा घट शब्दाचा प्रयोग केला जातो. ठीक आहे, असं म्हणता तुम्ही तर सांगतात ते व्यक्तम तेन, म्हणून व्यक्त म्हणजे जे कार्य जे आहे तर तेन
तेन म्हणजे त्या वाणीचा व्यवहार जो आहे, वाणीचा व्यवहार स्वरूप जे काही नाम आहे, तर त्या नामाच्या द्वारा निरूप्यमानत्वात व्यवहार केला जात असल्यामुळे, ते म्हणजे व्यक्ताचा म्हणजे घटाचा व्यवहार नामना हे नामाच्या द्वारा असा व्यवहार केला जात असल्यामुळे तेच तद्रूपम उच्यते. म्हणून त्या घटाचं स्वरूप काय? नाम ही त्या घटाचं स्वरूप आहे. म्हणजे वास्तविक घट म्हणून काही पदार्थ आहे का? घट म्हणून कोणताही पदार्थ नाही. नाम हेच त्याचं स्वरूप असल्यामुळे केवळ नाम मात्र घट आहे. वस्तुतः स्वरूपाने घट म्हणून कोणताही पदार्थ नाही. अटिकापा व्यक्ते कार्यस्वरूपे नष्ट्यापि एतत् कार्यात अभिन्नम नाम नृक्तृषु नृणाम शब्द प्रयोक्तॄणाम मनुष्यानाम वदनेषु अनुवर्तते. व्यक्त म्हणजे कार्यस्वरूप जो असणारा घट तो नष्ट झाला तरी देखील एतत् नाम कार्यात अभिन्नम नाम, कार्यवर्गाहून नाम कसं आहे? अभिन्न आहे. आणि अभिन्न असल्यामुळेच नृवक्त्रेषु म्हणजे मनुष्याचे जे नृनाम नाम शब्द प्रयोक्तृणाम, शब्दाचे प्रयोग करणारे जे मनुष्य आहेत त्याच्या मनुष्यानाम वदनेषु मनुष्यांच्या मुखामध्ये अनुवर्तते, त्या घट शब्दाचा प्रयोग आपल्याला दिसून येतो. कारण का? कार्याहून अभिन्न आहे नाम म्हणून. ठीक आहे. ततः किम तत्राह. ठीक आहे, त्या मुखामध्ये जरी घट फुटला तरी मुखामध्ये त्या नामाचा व्यवहार होतो असं जे म्हटलं तर त्यावरून काय सिद्ध झालं म्हणतात व्यक्तम, त्यामुळे जे कार्य आहे तर ते कार्य तेन म्हणजे वाणीच्या द्वारा जो काही व्यवहार केला जातो अशा नामाच्या द्वारा व्यवहार घडतो. आणि म्हणूनच ते घटाचं स्वरूप किम स्वरूप आहे? नामस्वरूपच आहे असं आपलं सिद्ध होतं. टीका व्यक्तम कार्यम तेन वाचा व्यवहार्यमानेन नामना नाम शब्देन निरूप्यमानत्वात् व्यवहार्यमानत्वात् तद्रूपम तस्य नाम्नः रूपम एव रूपम यस्य तत्तथा नामात्मकम उच्यते अयम इत्यर्थ अयम भावः. विमतः घटः घटशब्दात्मक भवितुम अर्हति घटशब्देन व्यवहार्यमानत्वात् घटशब्दवत इत्यर्थ इति असा अनुमानाचा आकार आहे. व्यक्त म्हणजे कार्यवर्ग जेवढा आहे हे संपूर्ण कार्य तेन स्वकत्पद आलेलं तेन त्याचा अर्थ करतात वाचा व्यवहार्यमानेन, वाणीच्या द्वारा व्यवहार केले गेलेले अशा नामनाम शब्दानं, वाणीच्या द्वारा व्यवहार केला गेलेल्या शब्दानं निरूप्यत्वात नाम अशा प्रकारचा नाम शब्दानं व्यवहार केला गेलेला आहे. निरूप्यमानत व्यवहार्यमानत असा व्यवहार केला असल्यामुळेच तद्रूपम त्याचं जे रूप आहे तस्य नामनः रूपमेव रूपम, नाम हेच त्याचं रूप आहे. यस्य तत् ते कसं आहे? तथा नाम नामात्मकम, तर त्यालाच नामात्मक असं म्हणतात. म्हणजे हे घट हे किम स्वरूप आहे? घट हे नामात्मकम, नाम हेच त्याचं स्वरूप आहे. नामाहून स्वतंत्र त्याचं स्वरूप नाही. उच्यते. काय या श्लोकाचं तात्पर्य पहा. अयम भाव हा अनुवानच या ठिकाणी केलं पहा. विमतः वादाचा विषय काय? घटः घट जो आहे, घट हा विकार, घट हा शब्द नाही, घट हा विकार कार्य म्हणून आहे. हा विकार घटशब्दात्मक भवितुम अर्हति, हा केवळ घटशब्दात्मक होण्यास योग्य आहे. घट विकार घटशब्दात्मक होण्यास योग्य आहे. का बरं? हेतू दिला घटशब्देने वर्यमानत्वात. तर त्या घटाच्या ठिकाणी घटशब्दाने व्यवहार केला गेला असल्यामुळे, घटशब्दारूपानं व्यवहार केला गेला असल्यामुळे तर तो घट किम स्वरूप आहे? घट शब्दात्मक भवितुम अर्हति. घट हा शब्दात्मक आहे. का घट शब्दात्मक? घट विकार जे कार्य आहे हा शब्दात्मक आहे. का? कारण त्या कार्याचा व्यवहार करताना घट शब्दाने व्यवहार केला गेला असल्यामुळे. दृष्टांत द्या. घट शब्दवत, जसा घटशब्दाच्या ठिकाणी घटशब्द जो आहे हा शब्द जो आहे कोणत्या शब्दाने सांगितला जातो? घटशब्दाने सांगितला जातो, नाही का? असा दृष्टांत दिलेला आहे. घटशब्द हा घटशब्दाने सांगितला जातो, म्हणून घटशब्द हा घटशब्दाने व्यवहार्यमानत तसा त्याचा व्यवहार केला गेला असल्यामुळे घटशब्द हा घटशब्दाप्रमाणेच आहे, असा दृष्टांत दिला. एवं हेतुत्रयं प्रसाद्य इदानीम अनुमान रचना प्रकारं सूचयति. आता हे पदार्थ कार्य इच्छावत जे आहे हे सगळं मिथ्या आहे. त्याकरता 3 हेतू आपण पाहिले. 3 हेतू कोणते कोणते पाहिले? निस्तत्वम भासमानम म्हणजे स्वरूपानं नसून देखील प्रतीतीला येतं, हा एक हेतू पाहिला.
दुसरा हेतू पहिला उत्पत्ती विनाश भाग, उत्पत्ती आणि विनाशानं युक्त आहे. आणि तिसरा हेतू पहिला तदुत्पत्त म्हणजे त्या पदार्थांची उत्पत्ती झाली असता नृभिः मनुष्यांच्या द्वारा तस्य नाम वाचा निष्पद्यते, त्याच्या नामाचा प्रयोग केला जातो. ह्या तिन्ही हेतूवरून प्रसाद्य हेतुत्रय काय सिद्ध केलं? हे मिथ्या पदार्थ आहेत, कार्य म्हणून आहे, हे सगळं मिथ्या आहे. मग आता प्रसाद इदानीम अनुमान रचना प्रकारं सूचयते, अनुमानाच्या द्वारा हे कार्यवर्ग हे मिथ्या आहेत, तर तो प्रकार या ठिकाणी सूचित करतात. घट हा शब्दात्मक कसा आहे? तर त्यांनी त्याकरता अनुमानाचा प्रयोग केला. घट जो आहे हा घट शब्दात्मक अशा स्वरूपाचा आहे. का बरं? कारण घट जो विकार आहे हा घट विकार हा घट शब्दात्मक अशा स्वरूपाचा आहे. म्हणजे नामाहून अभिन्न आहे. का अभिन्न आहे? कारण पहिल्यापासून सांगू का? हा. तर जेवढं म्हणून कार्य आहे तर हे कार्य नामस्वरूप आहे. का बरं नामस्वरूपाचं आहे? कारण घट जरी नष्ट झाला तरी देखील त्या घटाच्या ठिकाणी घट नष्ट हा असा व्यवहार केला जातो. तो घटाच्या ठिकाणीच केला जातो. पटहा नष्ट असा काही केला जात नाही. म्हणून घट शब्दावरून घट जो विकार आहे हा कसा आहे? अभिन्न अशा स्वरूपाचा आहे. आणि त्या घट विकाराला घट अशा नावानं संबोधलं जातं, कपट नावाने संबोधलं जात नाही. घट अशा प्रकारच्या नावानंच संबोधलं गेल्यामुळे ते जे काही कार्य म्हणून आहे तर हे कार्य किम स्वरूप आहे? घट रूपच आहे. घटरूप कार्य आहे, घट शब्द स्वरूपच आहे. कार्य जे आहे ते घट शब्द स्वरूपच आहे, घट शब्दाहून भिन्न नाही. त्याकरता अनुमानाचाही प्रयोग केला की कार्य जो घट आहे हा घट किम स्वरूप आहे? घट शब्दात्मक अशा स्वरूपाचा आहे. का बरं असं म्हटलं तुम्ही? कारण त्या कार्यघटाला घट अशाच प्रकारचा व्यवहार केला जातो, दुसऱ्या कोणत्याही पट इत्यादी शब्दांचा प्रयोग केला जात नाही. असा हा अनुमानाचा प्रयोग केला. यावरून सांगितलं की घट हा केवळ नाममात्र आहे, वाचारंभन आहे. घट म्हणून कोणताही विकार अस्तित्वात नाही. आणि दृष्टांत दिला घटशब्दवत. जसा घटशब्द जो आहे तर घटशब्द दृष्टांत जो दिला तर त्या शब्दाला सांगण्याकरता कोणता शब्द वापरला जातो? घटशब्दच वापरला जातो, दुसरा कोणताही शब्द वापरला जात नाही. म्हणून घटशब्द हा घटशब्दाहून अभिन्न आहे. तसं विकार जे आहे हे नामाहून अभिन्न आहे, शब्दाहून अभिन्न आहे. म्हणून केवळ शब्दात्मकच आहे. वाचारंभन स्वरूप संपूर्ण विकार जो आहे चयावत, हे विकार कार्यरूप जो विकार आहे हा केवळ शब्दात्मक आहे, वाचारंभन मात्र आहे. तर त्याकरता वाचारंभन कसं आहे हे तीन हेतू जरा सांगितलं. आता इदानीम आता यानंतर अनुमानाचा प्रकार कसा आहे तो सूचित करतात. श्लोक क्रमांक आहे 43. निस्तत्वाद विनाशित्वाद. निस्तत्वाद विनाशित्वाद. निस्तत्वाद विनाशित्वाद. निस्तत्वाद विनाशित्वाद. वाचारंभणनामतः. 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 व्यक्तस्य न तु तद्रूपं. व्यक्तस्य न तु तद्रूपं. व्यक्तस्य न तु तद्रूपं. व्यक्तस्य न तु तद्रूपं. सत्यं किञ्चिन्मृदादिवत्. सत्यं किञ्चिन्मृदादिवत्. सत्यं किञ्चिन्मृदादिवत्. सत्यं किञ्चिन्मृदादिवत्. निस्तत्वाद् विनाशित्वाद्. वाचारंभणनामतः. व्यक्तस्य न तु तद्रूपं. सत्यं किञ्चिन्मृदादिवत्. निस्तत्वाद् विनाशित्वाद्. वाचारंभणनामतः. व्यक्तस्य न तु तद्रूपं. सत्यं किञ्चिन्मृदादिवत्. निस्तत्वात् विनाशित्वात् वाचारंभणनामतः. व्यक्तस्य न तु तद्रूपं सत्यं किंचन मृदादिवत्. म्हणजे जे हेतू आपण आता पाहिले ते तीन हेतूच या ठिकाणी सांगतात, फक्त अनुमानाच्या द्वारा सांगतात. अनुमानाचा प्रयोग करून तेच हेतू द्वारा हे जे कार्य म्हणून आहे हे सगळे मिथ्या कसं आहे ते या ठिकाणी सांगतात. पहा, निस्तत्वात् विनाशित्वात्
वाचारंभन नामतः मृदादिवत व्यक्तस्य रूपम तत्किंचित सत्यम न तू. निस्तत्वात पहिला हेतू दिला निस्तत्वात म्हणजे स्वरूपाने त्याला अस्तित्व नाही, म्हणजे निस्तत्वात. विनाशित्वात है ना, पाठीमागे बोलले होते उत्पत्ती विनाश भाग, म्हणजे उत्पत्ती आणि विनाश होत असल्या कारणानं विनाशी नाश होत असल्या कारणानं मिथ्या आहे. आणि तिसरा हेतू दिला वाचारंभन नामतः, केवळ वाणीनं आरंभ करण्यापुरतं त्याचं स्वरूप आहे म्हणून हे पदार्थ मिथ्या आहेत. वाचारंभन नामतः मृदादिवत दृष्टांत दिला मातीप्रमाणे. मातीप्रमाणे दृष्टांत दिला म्हणजे माती हा जो दृष्टांत आहे हा व्यतिरेकी दृष्टांत आहे हे ना, कारण कार्य जे पदार्थ आहेत ते सांगायचे आहेत. निस्तत्वात विनाशित्वात वाचारंभन नामतः मिथ्या आहे. मृदादिवत हा दृष्टांत आहे. माती काय निस्तत्वही नाही, विनाशी नाही, वाचारंभन नाही, म्हणून ती सत्य आहे. अधिष्ठानाश्रय व्यक्तस्य रूपम तत्किंचित सत्यम नतु. आणि मृदादिवत हा हनुमानाचा आकार सांगायला इथपर्यंत. पुढे सांगतो व्यक्तस्य रूपम, जे व्यक्त म्हणून आहे, कार्य म्हणून आहे, हे सगळं कार्यरूपम तत्किंचित सत्यम तु न, ते कार्यरूप थोडं देखील सत्य नाही. पाटिका व्यक्तस्य कार्यादिरूपस्य घटादिरूपस्य कार्यस्य यत् पृथो गृध्नोदराकारं रूपमस्ति तत्किंचित सत्यम न भवति. निस्तत्वात् निर्गतं तत्वं वास्तवं रूपं यस्मात् तत् निस्तत्वं तस्य भावः निस्तत्वं तस्मात्. तथा त्याचप्रमाणे विनाशित्वात् मृदी सत्यामेव विनाश प्रतियोगित्वात् वाचारंभनामतः वागेन्द्रियजन्य शब्दमात्रात्मकत्वात् त्रिषु अपि हेतुषु मृद्वत् इति वैधर्म्यदृष्टान्तः. अत्र अयं प्रयोगः घटादिरूपः कार्यः असत्य भवितुम् अर्हति. निस्तत्वात् यद् असत्यं न भवति न तत् निस्तत्वं, यथा घटादि उपादानं मृदिति केवल व्यतिरेकी एवं इतर हेतुद्वये अपि योजनीयम्. व्यक्तस्य, व्यक्त कोण आहेत? घटादि रूपस्य कार्यस्य, घटादि रूप जे काय कार्य आहे तर त्या कार्याचं स्वरूप सांगतात. यत पृथु म्हणजे स्थूल, बुध्न म्हणजे वर्तुळाकार, उदराचा आकार ज्याचा आहे असं ते घटादिरूप कार्य रूपम असते तत् किंचित सत्यम न भवती, ते थोडं देखील सत्य नाही. कार्य म्हणून आहे हे सत्य नाही. का बरं? त्याकरता हेतू दिला पहा. निस्तत्वत्वात याचा अर्थ सांगतात निर्गतम तत्वम ना वास्तवम रूपम, याच्यापासून तत्व निघून गेलेलं आहे, वास्तव रूप त्याला कोणतंही नाही. यस्मात याच्यापाशी ठिकाणी कोणतंही वास्तव रूप नाही, त्याला म्हणतात निस्तत्वम. तस्य भावा निस्तत्वत्वम है ना, भाव म्हणजे स्वभाव, तस्य भावस्त्वतलव अशा भावार्थामध्ये त्वम प्रत्यय होतो. निस्तत्वता म्हणजे स्वरूपानं हीनता, त्याला म्हणतात निस्तत्व रूपता. तथा हा पहिला दृष्टांत हेतू सांगितला. दुसरा हेतू सांगतात विनाशित्वात. विनाशित्वाचा अर्थ करतात मृदी सत्यामेव. विनाशित्वात याचा अर्थ काय? मृदी सत्यामेव, मृत्तिका असताना देखील सत्यामेव विनाश प्रतियोगित्वात, जो नाशाचा प्रतियोगी होतो, ज्याचा ज्याचा नाश होतो ते सगळे काय नाशाचे प्रतियोगी आहेत, आणि ज्याचा नाश होत नाही ते काय ठरते? नाशाचे अप्रतियोगी. इथे काय म्हणतात? म्हणजे कारण जरी असलं तरी देखील मृदी सत्यामेव विनाश प्रतियोगित्वात, ज्याचा नाश होतो, त्यामुळे विनाशित्वात या हेतूमुळे देखील कार्य असत्य आहे. तिसरा हेतू सांगतात वाचारंभन नामतः. याचा अर्थ करतात वागेंद्रियजन्य शब्द मात्रकत्वात, केवळ वागेंद्रियापासून उत्पन्न झालेलं शब्द मात्र स्वरूप, केवळ शब्दात मात्र स्वरूपच त्याचं स्वरूप आहे कार्यवर्गाचं, शब्दाहून त्याचं पृथक कोणतंही स्वरूप नाही. शब्दत्वा त्रिषु अपि हेतुषु, त्या तिन्ही हेतूमध्ये असताना देखील आज तरी मृदवत इति वैधर्म्य दृष्टांत. त्या हेतूमध्ये जो दृष्टांत दिलेला आहे कोणता? मृदवत. हा वैधर्म्य हेतू, हा वैधर्म्य दृष्टांत आहे. वैधर्म्य दृष्टांत म्हणजे व्यतिरेकी दृष्टांत आहे. व्यतिरेकी दृष्टांत म्हणजे त्या दृष्टांतामध्ये हेतू राहत नाहीत, हेतूचा अभाव राहतो, नाही का. अत्र अयं प्रयोग, या ठिकाणी अनुमानाचा प्रयोग केला पहा.
घटादिरूप कार्य असत्य भवितुम अर्हति. घटादिरूप जे कार्य आहे हे खोटं आहे, असत्य भवितुम अर्हति. का बरं? निस्तत्वात. निस्तत्व असल्यामुळे घटादी कार्य हे खोटं आहे. असत्यम निस्तत्वात हे झालं. यद निस्तत्वात यद असत्यम न भवती न तन्निस्तत्वम. आता व्याप्ती सांगतात. आता व्याप्ती या ठिकाणी कोणती व्याप्ती द्यावी लागेल आपल्याला? व्यतिरेकी व्याप्ती द्यावी लागेल. व्यतिरेक व्याप्तीचा आकार काय आहे? यत्र यत्र साध्याभावा तत्र तत्र हेत्वाभावा. साध्य काय आपलं? असत्यत्व. असत्यत्व आहे, साध्य आहे. मग साध्याचा अभाव काय होईल? सत्यत्व. असत्यत्वाचा अभाव. मग ते सांगतात पहा, य निस्तत्वात यद असत्यम न भवती. जे असत्य नाही, न तत् निस्तत्वम. ते निस्तत्व देखील नाही. ही व्यतिरिक्त व्याप्ती सांगितली. यथा ज्याप्रमाणे घटादी उपादान मृत. ज्याप्रमाणे घटादी विकाराची उपादान कारण असलेली मृत्तिका ही जी आहे ही केवळ व्यतिरेकी दृष्टांत आहे. मृत व्यतिरेकी दृष्टांत दिला. एवं इतर हेतू द्वयापि योजनीय. इतर जे दोन हेतू आहेत, इतर दोन हेतू कोणते आहेत? विनाशित्वात आणि वाचारंभन नामतः. हे दोन हेतू आहेत. आकार तोच आहे. काय आकार होईल? घटादी रूप कार्य असत्य आहे ना. साध्य तर आपलं एकच आहे, हे असत्य ठरवायचं आहे. दृष्टांत असत्य भवितुम अर्हति. फक्त हेतू बदलायचा. आता दिला ठिकाणी निस्तत्व, नंतर काय द्यायचा? विनाशित्वात वाद, आणि नंतर तिसरा हेतू काय द्यायचा? वाचारंभन नामतः. या हेतूंमुळे काय ठरेल? हे कार्य हे असत्य आहे, निस्तत्व आहे. पा झालं. असे दोन्ही हेतूंचा प्रयोग करायचा आणि जे कार्य आहे असत्यम भवितुम अर्हति या साध्याची सिद्धी होते. आता एवं विकारस्य असत्यत्वमुपपाद्य इदानीं तदधिष्ठानरूपायां मृदः सत्यत्वम् उपपादयति. आता एवं अशा प्रकारे विकाराचं असत्यत्वम उपपाद्य. तीन हेतू सांगितले, ते अनुमानामध्ये घटून दिले. हे असत्य कसं आहे हे प्रतिपादन केलं. आता इदानीं आता काय करतात? अधिष्ठान रूपाया. त्यांचं अधिष्ठान रूप शक्ती आणि शक्ती कार्याचं अधिष्ठान रूपाया मृदः. जी माती आहे त्याचं, त्या मातीचं सत्यत्व उपपादयति. आश्रयाचं सत्यत्व प्रतिपादन करतात. व्यक्तकाले ततः पूर्व. व्यक्तकाले ततः पूर्व. व्यक्तकाले ततः पूर्व. व्यक्तकाले ततः पूर्व. मूर्ध्वमप्येकरूपभाक्. 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 सतत्वमविनाशं च. सतत्वमविनाशं च. सतत्वमविनाशं च. सतत्वमविनाशं च. सत्यं मृद्वस्तु कथ्यते. सत्यं मृद्वस्तु कथ्यते. सत्यं मृद्वस्तु कथ्यते. सत्यं मृद्वस्तु कथ्यते. व्यक्तकाले ततः पूर्व मूर्ध्वमप्येकरूपभाक्. सतत्वमविनाशं च. सत्यं मृद्वस्तु कथ्यते. व्यक्तकाले ततः पूर्व मूर्ध्वमप्येकरूपभाक्. सतत्वमविनाशं च. सत्यं मृद्वस्तु कथ्यते. व्यक्तकाले ततः पूर्वम ऊर्ध्वम अपि एकरूपभाक्. सतत्वम अविनाशम च. सत्यम मृदवस्तु कथ्यते. आतापर्यंत शक्ती कार्य आणि शक्ती अनिर्वचनीय आहेत, खोटं आहेत, असत्य सांगितलं. आता यानंतर त्याचं कारण आश्रय हे मृत्तिका ही सत्य आहे याचं प्रतिपादन करतात. पहा, व्यक्तकाले ततः पूर्वम ऊर्ध्वमपि एकरूपभाक्. सतत्वम च अविनाशम मृदवस्तु सत्यम कथ्यते. व्यक्तकाले ततः पूर्वम. व्यक्तकालामध्ये आणि ततः पूर्वम त्याच्या पूर्वीच्या अवस्थेमध्ये, म्हणजे घट व्यक्त झाला असताना किंवा व्यक्त होण्याच्या पूर्वी. ऊर्ध्वम अपि आणि नंतर देखील. एक रूपभाग म्हणजे घटाच्या उत्पत्तीकाली, घटाच्या उत्पत्तीच्या पूर्वी आणि घटाचा नाश झाल्यानंतर देखील. ऊर्ध्वम अपि एक रूपभाग, जी एकरूपाने राहते, एकरूपतेला प्राप्त असते. आणि जी सतत्व आहे, अर्थात आपण माटेमध्ये निस्तत्व पाहिलं,
स्वरूपाने रहित, आणि सतत्व म्हणजे स्वरूपाने युक्त सत्य आहे. आणि अविनाशम, आणि ज्याचे अविनाशी स्वरूपाची जी आहे अशी मृद वस्तू जी आहे तिला सत्य असं म्हणतात. पहा, व्यक्तकाले स्थितिकाले ततः पूर्वं व्यक्तोत्पत्ते पूर्वस्मिन् काले ऊर्ध्वमापीनां व्यक्तविनाशोत्तरकाले अपि एकरूपभाक्नाम् एकाकारं सतत्वं तत्त्वेन वास्तवरूपेण सह वर्तते इति सतत्वम् अविनाशं विकारेण सह नाम नाशरहितं यद्मृदवस्तु तत्सत्यम् इति कथ्यते. अत्र इदम् अनुमानं विमतं मृदवस्तु सत्यं भवितुम् अर्हति. का? सतत्वत्वात् आत्मवत् इत्यादी योज्यम. व्यक्तिकाले स्थितिकाले म्हणजे स्थितिकाळाच्या वेळेस ततःपूर्वम जी आकार म्हणून आहे हे स्थितिकाळामध्ये, ततःपूर्वम व्यक्त उत्पत्ते पूर्वस्मिन काले म्हणजे माती अवस्थेमध्ये देखील, आणि ऊर्ध्वमापी म्हणजे व्यक्त विनाश उत्तर काले त्या घटाचा व्यक्ताचा नाश झाला असता देखील जी एकरूप भाग म्हणजे एकाकारम एक रूपाने नेहमी राहते. ती कशी आहे स्वरूपानं? सतत्वम तत्वेन वास्तव स्वरूपेनं वर्तते, वास्तव स्वरूपानं विद्यमान आहे, त्याला म्हणतात सतत्वम. त्याचप्रमाणे अविनाशम अविनाशी असते. अविनाश म्हणजे विकारेने सह है ना, नाशरहितम जी वास्तव स्वरूपाने विद्यमान असते आणि विकाराच्या साथ विकारासहित जी कोणत्याही नाशानं रहित आहे, कोणत्याही विकारानं सगळ्या प्रकारच्या विकारानं ती रहित आहे. अशी यद मृदवस्तू, अशी जी मृदवस्तू आहे तत्सत्यम इति कथ्यते, तिला सत्य असं म्हणतात. अत्र इदम अनुमानम, यासाठी अनुमानाचा प्रयोग केला. वादाचा विषय काय? विमतम मृदवस्तू सत्यम भवितुम अर्हति. मृदवस्तू ही सत्य होण्यास योग्य आहे. का बरं? त्यासाठी हेतू दिला. काय? सतत्वत्वाद, कारण वास्तव स्वरूपाने युक्त आहे. कारण ते स्वरूप कधी आहे कधी नाही असं आहे का? कार्य उत्पन्न होण्याच्या पूर्वी आहे, स्थितिकालामध्ये आहे, आणि कार्याच्या नाशकालामध्ये आहे. म्हणून स्वरूपाने युक्त असल्यामुळे दृष्टांत सांगा मला. आत्मवत, असा आत्मा नित्य आहे, कधी नाही असं नाही. त्याप्रमाणे मृदवस्तू देखील सतत्व स्वरूप असल्या कारणानच ती सत्य आहे असा अनुमानाचा प्रयोग केला. ननु घटादेह कार्यातस्य असत्वे तस्य आरोपित रजतादेह अधिष्ठानानं निवर्तता स्यात् इति शंकते. एवढा श्लोक घेऊ. ननु शंका अशी केली, घटादे कार्यजातस्य असत्यत्वे. घटादी कार्यसमुदाय जे आहेत हे सगळं असत्य आहे, मिथ्या असं तुम्ही सांगितलं. 3 हेतू दिले, अनुमानाचाही प्रयोग केला. असत्यत्वे तस्य आरोपित रजतादेही इव, मग जे असत्य आहे कार्यसमुदाय असत्य आहे, तर आरोपित ज्याप्रमाणे शक्तीच्या ठिकाणी प्रतीत येणारं आरोपित असणार रजत, तर रजतादेही व त्या रजताप्रमाणे अधिष्ठान ज्ञान निवर्तता स्यात्. जसं शुक्तीवर भासलेलं रजत आहे, त्या शुक्तीचं आपल्याला ज्ञान झालं असता त्या रजताची चांदीची निवृत्ती होते, चांदीची प्रतीती येत नाही. हे ठीक आहे, पण तसं घटादी कार्य तुम्ही काय सांगितलं? असत्य सांगितलं. मग एकदा की आपल्याला त्या मातीचं ज्ञान झालं, कारणाचं आश्रयाचं ज्ञान झालं, अधिष्ठानाचं ज्ञान झालं, तर मग जसं त्या रजताधिकाची प्रतीती येत नाही त्याप्रमाणे घटरूप कार्याची प्रतीती यायला नको, आणि प्रतीती जर येते निवर्तता स्यात् इति शंक्य स्यात् इति शंकते. अशा प्रकारची शंका या ठिकाणी केलेली आहे. पहा, शंकात्मक श्लोक आहे. व्यक्तं घटो विकारश्चे व्यक्तं घटो विकारश्चे व्यक्तं घटो विकारश्चे व्यक्तं घटो विकारश्चे तेतैर्नामभिरीरितः 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 अर्थश्चेदनृतः कस्मात् अर्थश्चेदनृतः कस्मान् अर्थश्चेदनृतः कस्मान् अर्थश्चेदनृतः कस्मान् न मृद्बोधे निवर्तते न मृद्बोधे निवर्तते न मृद्बोधे निवर्तते न मृद्बोधे निवर्तते. व्यक्तं घटो विकारश्चेत्तेतैर्नामभिरीरितः अर्थश्चेदनृतः कस्मान् न मृद्बोधे निवर्तते. व्यक्तं घटो विकारश्चेत्तेतैर्नामभिरीरितः अर्थश्चेदनृतः कस्मान् न मृद्बोधे निवर्तते. व्यक्तं घटः विकारः
च इति एतैः नामभिः ईरितः अर्थः चेत अनृतः कस्मात् न मृद्बोधे निवर्तते. शंका आहे. व्यक्तम घटः च विकारः इति एतैः नामभिः ईरितः अर्थः अनृतः चेत मृद्बोधे कस्मात् न निवर्तते. व्यक्तम, ज्याला व्यक्त असं म्हणतात, असं असणार त्याला घट असं म्हटलं. जो विकार असं म्हटलं त्याला एतही नामभिरितः, ज्याला व्यक्त म्हटलं, ज्याला घट असं म्हटलं, ज्याला विकार कार्य असं म्हटलं, अशा नामाच्या द्वारा ज्याला सांगितलं गेलेलं आहे इरितः अर्थ, असा जो अर्थ पदार्थ जो आहे अनृतःचे तो खोटा आहे. जे कार्य म्हणून जेवढं काय सगळं खोटं आहे असं तुम्ही म्हणता. तर मृद्बोधे कस्मान न निवर्तते. जसं रज्जू सर्प असेल, शुक्ती रजत असेल, तर दोरीचं ज्ञान झालं असं सर्पाची निवृत्ती होते, सर्पाची प्रतीती येत नाही. तसं जर याच्यावत कार्य म्हणून आहे, हे कार्य जर खोटा असेल तर मग त्याचं जे अधिष्ठान आहे, दृष्टांतामध्ये घेताना मृत्तिका आणि घट आहे, तर त्या मातीचं ज्ञान झाल्यानंतर घटाची निवृत्ती व्हायला पाहिजे. मग अशा येतेही नामभिरित, या नामाच्या द्वारा सांगितला गेलेला जो अर्थ, जो पदार्थ अनृत खोटा आहे, तर मग मृदबोधे घट जो आहे मातीचं ज्ञान झाला असता कसावर निवृत्त होत नाही. याचा ज्या अर्थी निवृत्त होत नाही त्या अर्थी विकार कार्यवर्ग खोटा आहेत असं तुम्हाला म्हणता येणार नाही. आणि खोटा असेल तर आम्हाला तुम्ही संगती सांगा. व्यक्तम इत्यादि स्त्रीभिः शब्दैः अभिधीयमान हि अर्थ कार्यरूपः तस्य कारण अतिरेकेन असत्वे अंगीक्रियमाणे मृल्लक्षण कारणस्य ज्ञाने किं न निवृत्तिः स्याद् इत्यर्थ. व्यक्तम इत्यादी त्रिभी शब्द, म्हणजे व्यक्त, घट, विकार अशा तीन शब्दांच्या द्वारा सांगितला गेलेला जो पदार्थ कार्यरूप पदार्थ आहे, तर तो कार्यरूप पदार्थ तस्य कारण अतिरेकेन असत्व अंगीक्रियमाणे. तुम्ही काय सांगितलं की कारणा वाचून त्याला स्वतंत्र अस्तित्व नाही, ते केवळ वाचारंभन आहे असं तुम्ही बोललात. असं जर असत्व अभावरूप आहे, मिथ्या आहे असं अंगीकार केला असता, मृल्लक्षण कारणस्य, त्या घटाचं कारण कोण आहे? माती स्वरूपच्या घटाचं कारण आहे. तर त्या घटारूपच्या कारणाचं उपादान कारणाचं ज्ञान झालं असता ज्ञाने किम न तन्निवृत्ती, कावर त्याची निवृत्ती होत नाही, कावर त्याची निवृत्ती होत नाही. अर्थात त्या घटरूप कार्याची जर खोटा असता तर मातीच्या ज्ञानाने घटाची निवृत्ती व्हायला पाहिजे आणि होत तर नाही. म्हणून घटरूप जे कार्य विकार आहे याला असत्य आहेत असं तुम्हाला म्हणता येणार नाही. आणि जर असा असून देखील जर तुम्ही म्हणाल की असत्यच आहे, पण मग तुम्ही आम्हाला संगती सांगा, ती संगती कशी आहे, हा अध्यास कसा आहे, सोपाधिक आहे का निरुपाधिक आहे, हा सगळा विचार आपण उद्याच्या चिंतनामध्ये पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.